शासकीय वसतिगृह मारहाण प्रकरण. विद्यार्थी वाऱ्यावर. गृहपाल रजा मंजूर नसतानाही सुट्टीवर. जालना येथील संत रामदास मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह येथे निकृष्ट भोजनाची तक्रार केल्याच्या कारणावरून 14 वर्षीय विद्यार्थ्याला गरम उलथण्याने मारहाण केल्याचा गंभीर आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला होता. सोमवार दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या घटनेनंतरही सामाजिक न्याय विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जातोय. विद्यार्थ्याला मारहाण झाल्यानंतर वसतिगृहाचे गृहपाल होरशिळ यांनी आपली जबाबदारी झटकत स्वतःला बाजूला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होतोय. विशेष म्हणजे सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडून त्यांची कोणतीही रजा मंजूर करण्यात आलेली नसताना त्यांनी वसतिगृह सोडून जाण्याचा निर्णय घेतला. आपण रजा अर्ज केला असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून वसतिगृह सोडल्याने विद्यार्थी अडचणीत आहेत. दरम्यान प्रभारी चार्ज कर्दळे या गृहपालाकडे देण्यात आल्याचं सांगण्यात येत असलं तरी संबंधित आदेश अद्याप मिळालेला नसल्याचं कारण देत त्यांनी ही जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे सध्या वसतिगृहातील विद्यार्थी अक्षरशः रामभरोसे राहिलेत. दोघांपैकी कोणीही वसतिगृहावर उपस्थित नसल्याने शिस्त, सुरक्षितता आणि दैनंदिन व्यवस्थेचा प्रश्न गंभीर निर्माण झालाय. काल संत रामदास मुलांचे शासकीय वसतिगृह या ठिकाणी स्वयंपाक बनवणारी महिला कर्मचारी यांनी एका 13-14 वर्षाच्या मुलासोबत वाईट बोलून त्याला हानी पोहोचेल असं कर्तृत्व केलेलं आहे. आणि वार्डन तिथले गृहपाल जे आहेत त्यांनी तात्काळ त्या महिलेला त्या भोजन ठेकेदाराला सांगितलं त्या महिलेला काढून टाकण्यात आलेलं आहे कामावरून. कोणत्या महिलेने मारहाण केली? नाव काय होतं? ते स्वयंपाक बनवणारी महिला आहे. आता त्याचं नाव ठेकेदाराकडे असेल आणि तो विषय मला माझ्याकडे आजच तो तक्रार येत आहे, अजून आला सुद्धा नाही आणि त्यानंतर मी माहिती घेऊन सांगू शकेल. कालपर्यंत कोण होता? अप्पासाहेब होरशिळ गृहपाल. मुलाला नेमकं काय झालं? नेमकं मारहाण झाली का नाही झाली किंवा जखम झाली? आता ती जी महिला आहे त्यांचं म्हणणं आहे की मी मारहाण केलेली नाही आणि विद्यार्थी म्हणतो की मारहाण झालेली आहे. तर ते नेमकं आता ते त्या महिलेला काढून टाकलेलं आहे आणि ते ठेकेदार वगैरे त्यांच्याशी चर्चा करून ते पाहू आपण की नेमका काय प्रकार झालेला आहे. महिलेने आरोप नाकारलेत, मुलांनी आरोप केलेत, बरोबर आहे? बरोबर. परंतु आरोप केल्यानंतर तो जखमी आहे का हे तुम्ही तपासलंय का? हो, त्याच्या हाताला थोडीशी जखम झाल्यासारखी दिसली होती. खुंब्याला झाल्यासारखी का झालेली आहे? जखम आहे त्याला खुंब्याला. कशाने मारलं म्हणून सांगितलं? त्याने उलथण्याने मारला असा त्याचा आरोप आहे. तिथे सीसीटीव्ही आहे? सध्या स्थितीत नाही, आपण मागणी केलेली आहे. मुलांनी केलेल्या आरोपानुसार हा प्रकार नेमका किती दिवसापूर्वी घडलेला आहे? तो त्याच दिवशीचा प्रकार आहे. म्हणजे आजच्या तारखेतून मागे किती दिवस झाले? मागे म्हणजे ज्या दिवशी तो प्रकार झाला आदल्या दिवशी संध्याकाळी प्रकार झाला आणि दुसऱ्या दिवशी मुलांनी आक्रमक होऊन तो विषय घेतला. नंतर गृहपाल येऊन त्यांनी बैठक वगैरे मुलांची घेतली आणि संबंधित कर्मचारी त्यांच्या कारवाई पण केली. ठेकेदाराला सांगून त्याला काढून टाकण्यात आलेला आहे.